दरम्यान वाल्मिक कराडचा पाय आता जास्तीच खोलात गेला। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मकोका लागल्यानंतर वाल्मिक कराड समर्थक आक्रमक, मोबाईल टॉवरवर चढत आंदोलन, व्यापारी संघटनांकडून देखील परळीमध्ये बेमुदत बंदची हाक। आरोपीला अटक केल्यानंतर परळी बंद ठेवण्याचा नवा पॅटर्न, आकाचे लोक आले तर मुंबई देखील बंद करू शकता। परळीमधील बंदवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांचा टोला। वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर समर्थकांचा गोंधळ, मोबाईल टॉवरवर चढत आंदोलन, तर व्यापारी संघटनांकडून देखील परळीमध्ये बेमुदत बंदची हाक। धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करायला गेले असतील, आकाचे लोक आले तर मुंबई देखील बंद करू शकता। परळीमधील बंदवरून सुरेश धस यांची टीका। वाल्मिक कराडचा पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये 3.5 कोटींचा 4 BHK फ्लॅट, वाल्मिकसह पत्नी मंजली कराड यांच्या नावानं फ्लॅट असल्याची माहिती। तर वाल्मिक कराडचा पिंपरीमधील फ्लॅट पालिकेकडून सील, पिंपरी चिंचवड पालिकेचे अधिकारी अविनाश शिंदे यांची माहिती। वाल्मिक कराडचा फ्लॅट सील करून लिलाव केला जाणार असल्याची देखील माहिती। फ्लॅट लोनवर घेतला होता, तिथं आम्ही राहत नसल्यानं नोटीस आमच्यापर्यंत पोहोचली नाही, पालिकेनं ती घरावर चिटकवली, मात्र फक्त कर भरला जात नाही म्हणून फ्लॅट सील केला जातो, मंजली कराड संतापल्या। वाल्मिक कराडला अजून एक धक्का, केजमध्ये वाईन शॉप सुरू करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं। केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द, खासदार बजरंग सोनवणे यांनी हरकत घेतली होती। पुण्यामध्ये मराठा समाजाचं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड विरोधात आंदोलन, तर मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि अंजली दमानिया यांच्या फोटोला आंदोलकांकडून दुग्धाभिषेक। कराडच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्यांचाही आंदोलकांकडून